ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. असे मुक्ताबाई म्हणतात आहे. काल बघितलं. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू. माऊली म्हणते कर तरी आवळा जैसा हरी. माऊली म्हणते मुक्ताबाईला ब्रह्म उघड दिसत होते. माऊलीला करतरी आवळा इतका स्पष्ट हरी दिसत होता. जगत भास आहे हे कळत होतं आणि त्या जगत भासाच्या असल्यामुळे स्वरूप लपलं आहे असंही त्यांना स्पष्ट दिसत होतं. आणि ह्या जगताच्या भासाच्या आड स्वरूप आहे याची संपूर्ण जाणीव होती. आम्ही सामान्य जीव आहे, आम्हाला देहादी जगत प्रामुख्याने दिसतं. आवाज ऐकू येत आहे. सांगते आहे वहिनी विश्व निर्माण झालं आहे. तर हे विश्व, या विश्वात एक मिनिट आवाज ऐकू येतोय वहिनी. तुम्ही एक ब्रह्म दिसे उघडे. नाही ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ऐकू येते व्यवस्थित? होय. मी परत घेते. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू. मुक्ताबाईला ब्रह्म उघड दिसते आणि माऊलीला सुद्धा ही सगळं जगत भास आहे आणि या जगत भासामुळे स्वरूप लपले आहे हे स्पष्ट दिसत आहे. परंतु आम्ही सामान्य जीव आहे, आम्हाला फक्त देहादी जगतच प्रामुख्याने दिसतं आणि म्हणून देहादी जगत आम्हाला प्रामुख्याने दिसत असल्यामुळे हे विश्व निर्माण केलं गेलेलं आहे आणि ह्या निर्माण करता जो आहे याची आम्हाला जाण उपनिषद देत आहे या मंत्राच्या माध्यमातून की अक्षर स्वरूप जो परमात्मा आहे हा या जगाचा उत्पत्ती करता आहे आणि ह्या ईश्वराने या परब्रह्म स्वरूपाने अक्षर स्वरूपाने तोच याचं उपादान कारण आहे आणि तोच निमित्त कारण आहे हे आम्हाला अगदी आवर्जून पटवून दिलेलं आहे. आणि पटवून देण्यासाठी श्रुतीने 3 दृष्टांत आमच्या समोर मांडलेले आहेत की या जगताचा उत्पत्ती करता अक्षर स्वरूप असं परब्रह्म आहे आणि विश्वाच्या निर्मिती मागे उत्पत्ती स्थिती लय कारण परब्रह्म हे आहे. आणि अशी ही विश्वाची निर्मिती नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल तर त्या निर्मिती मागचा असलेला बुद्धिमान आणि सर्वत्र सर्वज्ञ आणि करताच हवा असतो. आणि म्हणून चेतन कोळी हे उदाहरण दिलेलं आहे. अचेतन जड पृथ्वी हा एक दृष्टांत दिलेला आहे. आणखीन चेतन माणूस म्हणजे चेतन आणि अचेतन असे आम्हाला उदाहरण आम्हाला श्रुतीने दिलेले आहे. हे घटक जरी देहा दृष्टांतासाठी वापरले असले तरी त्यामागचा उद्देश एकच आहे की एकच चेतन करता आहे. चेतन असो की अचेतन असो, निर्मिती करणारा मात्र ती सुपर पॉवर आहे म्हणजे अक्षर स्वरूप परब्रह्म हे आहे.
एवढंच आम्हाला पटवून सांगायचं आहे. आणि म्हणून परब्रह्म, आता परब्रह्म हे निमित्त कारण पण आहे आणि उपादान कारण पण आहे. ह्या दृष्टीने ज्या वेळेला आम्हाला ते समजून सांगतात आहे, त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी, श्रुतीने या ठिकाणी कोळ्याचं उदाहरण दिलंय आणि कोळ्याच्या उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगितले की भगवंत परब्रह्मच निमित्त कारण आहे आणि उपादान कारण आहे. कोळी जाळे विणण्यास स्वतःतून सामुग्री तयार करतो आणि जाळे तयार झाल्यानंतर तो स्वतःच ते जाळे ओढून घेतो. अगदी त्याप्रमाणे सर्व भूत मात्र अव्यक्तातून व्यक्त होतात आणि अव्यक्तातून व्यक्त झाल्यानंतर व्यक्तामध्ये परत ते कुठे जातात, अव्यक्तामध्येच जातात. तंतू आणि कोळी अभिन्न आहे, उपादान कारण आणि निमित्त कारण हे अभिन्न आहे. आणि हे परब्रह्म उपादान निमित्त अभिन्न उपादान कारण असं म्हणतात. हे आम्हाला या कोळ्याच्या दृष्टांतातून समजून सांगितलेलं आहे. दुसरा दृष्टांत जो दिलेला आहे की पृथ्वी मधून ही सगळी सृष्टी तयार होते, वनस्पती ही सगळी तयार होते, तर ती त्याच्या हे का उदाहरण दिलं आम्हाला की त्रिगुणात्मक माया हे विश्वाचं उपादान कारण आहे आणि ती माया शक्तीसाठी उदाहरण दिलंय की शक्ती असल्याशिवाय तिथे कार्य होत नाही. आणि म्हणून ती शक्ती कोणती आहे, ही मायेची शक्ती आहे आणि ती मायेची शक्ती या अक्षर स्वरूपापासून भिन्न असू शकत नाही. माया ही परब्रह्माचाच एक अविभाज्य घटक आहे आणि म्हणून माया परब्रह्मामध्ये आश्रित आहे. ज्याप्रमाणे या अचेतन पृथ्वीमधून वनस्पती निर्माण होतात, पृथ्वी त्याला धारण करते, पोषण करते, त्याचं वर्धन करते. म्हणून सगळी पृथ्वी, एकच पृथ्वी ह्या सगळ्या वनस्पतीची उत्पत्ती, स्थिती आणि लय कारण आहे. त्याप्रमाणे एकाच माया उपाधियुक्त परब्रह्मामधून विश्व निर्माण होतं. अक्षर स्वरूप परब्रह्म ही माया उपाधियुक्त आहे, हे आम्हाला संस्कृतीला सांगायचं आहे. पहिल्या दृष्टांतातून अभिन्न उपादान कारण परब्रह्म हे समजावून सांगितलं. दुसऱ्या दृष्टांतातून माया उपाधियुक्त परब्रह्मामधून हे विश्व निर्माण झालेलं आहे हे सांगितलंय. म्हणून अचेतन सृष्टी आणि अचेतन पृथ्वी आणि त्याच्यातून सगळी सजीव सृष्टी तयार होते असं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तिसरं उदाहरण त्यांनी जे आम्हाला इथे दिलेलं आहे की तिसरा दृष्टांत जे दिलेला आहे की जिवंत म्हणजे चेतन पुरुषाच्या शरीरातून अचेतन केस आणि लव निर्माण होतात. तर याचा हे उदाहरण देण्याचा मागचा उद्देश असा आहे की चेतन आणि अचेतन ह्या दोन्हीही गोष्टी निर्मिती होणं शक्य आहे. चेतन आणि विश्वामध्ये जड आणि अचेतन आणि दोन्हीही गोष्टी निर्माण होणं शक्य आहे. चेतनशील वस्तूपासून अचेतन निर्माण होतं आणि अचेतन पदार्थांपासून चेतनशील सुद्धा पदार्थ निर्माण होतात. हे आम्हाला पटवून दिलंय. आणि ह्या हे सगळं जे आहे हे त्या अक्षर परब्रह्मापासून तयार होतं. चेतन अचेतन हे सगळं त्याच्यापासून तयार होतं. यासाठी हा तिसरा उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. म्हणून तिन्ही दृष्टांत ठिकाणी हे स्पष्ट होतं की एकाच चैतन्यमय अक्षर स्वरूप असणाऱ्या परब्रह्मापासून सलक्षण म्हणजे त्यांच्यासारखे चेतनशील पदार्थ तयार होतात आणि विलक्षण म्हणजे त्यांच्यापासून भिन्न म्हणजे जड आणि अचेतन पदार्थ सुद्धा तयार होतात. एवढंच सिद्ध केलेलं आहे. जड आणि चेतनाची सगळी निर्मिती चैतन्यमय अक्षर स्वरूप असणाऱ्या परब्रह्मातून होते. आज हाच भाग आपण पुढे बघणार आहोत. रामकृष्ण. थोडं तांत्रिक अडचणीमुळे आपला वेळ घेतला म्हणून क्षमा मागतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत साकार ब्रह्मरूपचे मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे झळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणावर साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग दंडवत करतो. आदरणीय श्री नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे श्रोते यांना वंदन करतो. आपण सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपण आज मिळून प्रारंभ करूया अभ्यासाला. अभ्यासाचा प्रारंभ हा नेहमी मिळून असतो, लक्षात ठेवायचा. मी सांगणार आणि तुम्ही ऐकणारे ही फक्त व्यावहारिक विभागणी आहे. वस्तुस्थिती आपण दोघही स्वरूपाकार होण्याकरता श्रवण करतो आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही तर सांगून राहिले हो, तुम्ही कुठे श्रवण करता आहात? मी सांगितलेलं मी ऐकतोय, हे माझं श्रवण. आणि आपलं ही तेच श्रवण, ऐकण्यातून अर्थ आणि अर्थातून जीवन, हा आपला उद्देश आहे. काल नाद भागवत घेत असताना श्री पद्माकर वैद्य यांच्या घरी हे सांगितलं की ही शांती मला आत्मसात झाली पाहिजे, मी स्वरूपाकार झालो पाहिजे. मी किती उपनिषदांचा अभ्यास केला हा गौण आहे, माझा प्रस्थानत्रयी झालं की नाही हा गौण आहे. पण जर माझी अभ्यास करूनही शांती विकसित झाली नसेल, जर माझं समाधान टिकत नसेल, जर माझ्या अंतःकरणाची घालमेल झाली गेली नसेल, तर मी अभ्यास केलेला नाही. माझा अभ्यास हा वरचा अभ्यास झाला. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की माझं अंतःकरण उद्विग्न होता कामा नये. कशासाठी हा अभ्यास आहे? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत्. बोलण्यामध्ये सुद्धा जराही काठरपणा असता कामा नाही.
आणि जर असेल तर त्यांनी समोरचा दुखावला जातो की नाही हा दुय्यम भाग आहे. माझं स्वरूप माझ्यापासून दुरावलं, मी स्वरूपाकार होण्यापासून दूर झालो, हा प्रथम भाग आहे. आणि मी ब्रह्म आहे तर माझी स्वरूपाकारता जराही दुणावता कामा नये. त्याच्यावर येऊ. यथोर्णनाभिसृज्यते गृह्णते यथोर्णनाभिसृजते गृह्णते च यथा पृथिव्या मोषधया संभवन्ति यथा सतः पुरुषात् क्लेशलोमानि तथा क्षरात् संभवतीह विश्वम. हा प्रथम मुंडकातला 7वा मंत्र आपला चालू होता आणि अक्षर ब्रह्माच्या निर्मितीबद्दलचं चिंतन चालू होतं. या चिंतनाचा आणखीन खुलासेवार मांडणी मी आपल्या समोर आज करतो आहे. तोच मंत्र आज याही पेक्षा खुलासेवार पद्धतीने मांडायचा आहे. काल मुद्दे मांडले की ब्रह्माची निर्मिती कशी होती हो. मग 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आल्या. चेतन म्हणजे जिवंत कोळी, चेतन कोळी अचेतन जाळं विणतो. जाळ्यामध्ये चेतना असते का हो? नाही. कोळ्यामध्ये चेतना असते का हो? हो. चेतन कोळी अचेतन जाळं विणतो, पण जाळं विणत असताना सामुग्री त्यांनी कुठून घेतलेली आहे? चेतनातूनच घेतली आहे. म्हणजे अचेतनाची सामग्री चेतनातून तयार होऊ शकते. तेच जाळं तो पुन्हा आपल्या पोटात ओढून पण घेऊ शकतो. म्हणजे अचेतन पुन्हा चेतन झालं. भिंतीवरचे जाळे ते ओढून देत नाहीत, पण तो जर भिंतीवरून खाली जमिनीकडे येत असेल तर मोठं जाळं सोडतो. आणि आपण जर मध्ये अडथळा निर्माण केला तर भरभर भरभर ते जाळं आपल्या पोटात घेऊन घेतो आणि तो पुन्हा वर निघून जातो. म्हणजे अचेतन जाळं पुन्हा पोटात घेतल्यामुळे चेतन झालेलं आहे. म्हणून चेतनातून अचेतनाची निर्मिती होऊ शकते. हा कालचा एक महत्वाचा मुद्दा. या जाळ्याला कोळ्याचा देह कारणीभूत आहे ना. म्हणजे जाळं हा कोळ्याचा देहच आहे. मटेरियल आतमधलं आहे, ज्याला तंतू म्हणू आपण. दिसताना ते बाहेर दिसत आहे, पण आतमधलं चेतन तत्व बाहेर दिसलं तरी सुद्धा चेतनापासून अचेतन तयार झालं आणि अचेतन पुन्हा चेतन रूप झालं. म्हणजे यांच्यामध्ये द्वैत आहे का हो? नाही, ते भासमान द्वैत आहे. यांच्यामध्ये केवळ भासमान द्वैत आहे. मग आणखीन एक मुद्दा मांडला गेला की ईश्वर केवळ संकल्पानेच सृष्टी किंवा ब्रह्मांड निर्माण करतो का हो? आणि याचा सगळा खुलासा आज आपण करतो आहोत. चेतनापासून अचेतनाची निर्मिती होते हे आपल्याला कोळी आणि जाळं याच्यापासून समजलं. म्हणजे परब्रह्म हे स्वरूप प्राधान्याने विश्वाचे निमित्त कारण होतं आणि उपाधी प्राधान्याने उपादान कारण होतं. म्हणजेच परब्रह्म विश्वाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. आता अचेतन पृथ्वीपासून चेतन वनस्पती तयार झाली. या पृथ्वीची पोटी जन्मा येते वनस्पती, तेथे भूमीची करती वनस्पती. आता तिथे भूमीच करती आहे ना, कोणासाठी? वनस्पतीची. म्हणजे वनस्पतीचा करता कोण आहे? वनस्पतीसाठी कारण कोण झालं आहे? अचेतन पृथ्वी तयार झाली आहे.
कारण आहे. आणि चेतन वनस्पती त्यातून निर्माण झाली, म्हणजे अचेतनापासून चेतन निर्माण झालं. म्हणजे भूमी आणि वनस्पती हे नाव जरी वेगळे वाटत असले तरीही दोन्ही एकच आहेत. म्हणून त्रिगुणात्मक माया ही विश्वाच्या उपादान कारण असून ही माया शक्ती अक्षर स्वरूपापासून भिन्न असू शकत नाही. आपला मुद्दा काय चालू आहे? अक्षर ब्रह्मापासून विश्वाची निर्मिती कशी झाली? अक्षर ब्रह्म हे द्वैतवाद्यांना इथेच प्रॉब्लेम आहे सगळा. त्यांना जग वेगळं दिसतं आणि चैतन्य वेगळं दिसतं. आणि अद्वैत सांगतात आहे की चेतनामधून अचेतन निर्माण होताना जरी दिसत असलं तरी ते दिसणं आहे, ते भासणं आहे. अचेतन चेतनच आहे, चेतन अचेतनच आहे. चेतन आणि अचेतन हा फक्त भास आहे. म्हणून त्रिगुणात्मक माया ही विश्वाचं उपादान कारण असून ती माया शक्ती अक्षर स्वरूपापासून भिन्न असू शकत नाही. त्रिगुणात्मक माया परब्रह्माचा एक अविभाज्य घटक आहे. आता मायेशिवाय ब्रह्म असू शकत नाही असं म्हणावं का हो? ज्या अर्थी आपण जगतात असतो त्या अर्थी म्हणायला असं हरकत नाही, पण ब्रह्माशिवाय माया असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मायेशिवाय ब्रह्म असू शकत नाही असं म्हणणंच बरोबर नाही. पण माया जर नसेल तर ब्रह्म आहे हे कळायला काही वावच नाही. मायेमुळे ब्रह्म आहे असं कळतं, पण माया ब्रह्मामुळे अस्तित्वात आहे, कळतंय ना? बल्ब बसल्यामुळे वीज आहे हे कळतं, पण बल्ब विजेमुळे अस्तित्वात आहे. वीज नसेल तर त्या बल्बला काही अर्थ नाही. तसं बल्ब आहे म्हणून वीज आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून जेव्हा बल्ब बंद होतात, अचानक अंधार होतो, आपण वीज गेली असं म्हणतो, बल्ब गेला असं नाही म्हणत. म्हणजे प्रकाश अचानक नाहीसा झाला तर आपण वीज गेली असं म्हणतो. म्हणून विजेमुळे बल्ब आहे, पण बल्बमुळे वीज आहे असं कळतं. तसं ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया आहे, पण मायेमुळे ब्रह्म आहे असं कळतं, नाही तर ब्रह्म आहे असं कळलं नसतं असून सुद्धा. म्हणून दुसरं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण आहे, चेतन पुरुषाच्या अंगावर अचेतन निर्जीव केस, पुन्हा चेतनापासून अचेतन आणि नख तयार होतात. आता या सगळ्या तयार होण्यामध्ये शिस्तबद्धता आहे, हा आजचा विषय आहे. विश्वात अस्ताव्यस्तता अजिबात नाही. विश्व निर्मिती कशी झाली हा आपला मूळ मुद्दा आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, या सगळ्या गोष्टींमध्ये नियमितता आहे. पाणी वरून खालीच वाहत, अग्नी खालून वरच जातो. या सगळ्या गोष्टींमध्ये नियमितता आहे. याचा अर्थ असा आहे की या गोष्टी बनवत असताना पहिले त्याची ब्ल्यूप्रिंट तयार झाली, त्याला ज्ञानशक्ती असं म्हणतात. त्या ब्ल्यूप्रिंट नुसार एक कार्य तयार झालं आणि त्याचं अधिष्ठान कोणत्याही निर्मितीमध्ये अनेक घटक अनुस्थित होतात. उदाहरणार्थ, घट तयार करताना कुंभार लागतो, पण कुंभार हे निमित्त कारण आहे आणि माती हे उपादान कारण आहे. कुंभार हे निमित्त कारण आहे, माती हे उपादान कारण आहे, चाक हे सुद्धा निमित्त कारणच आहे.
घटामध्ये निमित्त कारण हे नेहमी कार्यापासून दूर असतं आणि उपादान कारण हे कार्यामध्ये अनुस्यूत असत. फक्त चाक म्हणजे चक्र हे गौण निमित्त कारण आहे आणि कुंभार हा प्रधान निमित्त कारण आहे. जे कार्यापासून भिन्न असतं त्याला निमित्त कारण असं म्हणतात आणि जे कार्यामध्ये अनुस्यूत असतं त्याला उपादान कारण असं म्हणतात. दोनही कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून जर घट तयार करायचा असेल म्हणजे मडकं तयार करायचं असेल तर तयार करणारा लागतो, माती लागते, चक्र लागतं. एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात आणि त्या कुंभाराने ठरवून ठेवलेलं असतं. त्याला त्याचं ज्ञान असतं. सुगडं बनवायचंय, मडकं बनवायचंय, माठ बनवायचंय की रांजण बनवायचंय. सुगडं संक्रांतीला देतात, मडकं जे शिंक्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये दही दूध असं ठेवलं जातं, माठ त्याच्यामध्ये पाणी गार करायला ठेवतात आणि रांजण ज्यामध्ये बराच मोठा पाण्याचा साठा असतो. सुगडं, मडकं, माठ आणि रांजण चारही प्रकार घटाचेच आहेत. पण ह्यातला कोणता प्रकार तयार करायचा, बोळकं करायचं की सुरई करायची? बोळकं इकडला वऱ्हाडी शब्द आहे. एक छोट्या सुरई सारखा भाग असतो. इकडे संक्रांतीच्या वेळेला आणतात तो छोट्यासारख्या सुरई, जसं सुगडं असतं ना छोटस, तसं छोटीशी सुरईला बोळकं म्हणतात. इतरांकडे दुसरा शब्द असू शकतो आणि आपली जी सुरई असते ज्यात पाणी भरतो तो एक वेगळा भाग. काय तयार करायचं हे चेतन कुंभाराला माहित असतं. म्हणून अजाणतेपणी कुठलीही गोष्ट तयार होत नाही. म्हणून घट तसा निर्माण करायचा याचं ज्ञान हवं आणि याला ज्ञानशक्ती असं म्हणतात. काहीच न कळता कोणती तरी गोष्ट झाली असं कधी होऊ नाही शकत. असं कधीच होऊ नाही शकत. म्हणून प्रत्येक निर्मितीच्या मागे ज्ञानशक्ती लागते. ज्ञानशक्ती असेल तर नुसत्या ज्ञानशक्तीने होत नाही, ती निर्मिती करण्याची इच्छा लागते. नुसती ज्ञानशक्ती आणि नुसत्या इच्छाशक्तीने होत नाही, तसं कार्य करावं लागतं. सरकारला पुष्कळ काही करायचं असतं. कसं करायचं हे ठाऊकच नसतं, त्यामुळे ती अस्तित्वातच येत नाही. कसं करायचं हे ठाऊक आहे पण केल्या जात नाही, क्रियाशक्ती नसते. कोणतीही कार्यकारिणी असली तरी त्यांच्यामध्ये करणारे लोक मोजकेच असतात. सगळे करणारे नसतातच मुळे. आणि म्हणून ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती तिघांचा मेळ ज्या वेळेला होतो त्यावेळेला निर्मिती शक्य आहे. भूतलोकादी सप्तलोके यथाश्रम धर्मे निकी कर्मे उपजती अनिकी फलवंत जी. ज्यांना ही ओवी बघायची असेल त्यांनी 54 नंबरची ओवी बघायची. पुढच्या श्लोका मंत्रामधली ओवी आहे. काय तयार करायचं आहे याचं ज्ञान पाहिजे, कारण ते कसं तयार करायचं हे याचं ज्ञान पाहिजे. तयार करण्याची इच्छा पाहिजे आणि करण्यासाठी कर्तृत्व पाहिजे. आता हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये 14 भुवनांची निर्मिती झालेली आहे. आपोआपच तयार झाले का हो?
3 मजली घर तयार करायचं आहे. पहिलं तळघर, दुसरं जमिनीवरचं आणि तिसरं आकाशातलं. म्हणजे जमिनीच्या जे खालचं आहे, ज्याला तळघर असं म्हणतो, त्याला आपण पाताळ म्हणूया, याला भूलोक असं म्हणूया आणि याला आकाशाला स्वर्गलोक असं म्हणूया. भगवत 3 मजली जर घर तयार करायचं असेल तर कसंही करून होत नाही. खाली 4 बल्ल्या, त्याच्यावर टीन टाकले, त्याच्यावरती सिमेंटचे पिलर्स टाकले, त्याच्यावर आणखीन काही टाकायला जाईपर्यंत हे पडून जात. म्हणजे वरचा भार उचलल्या जाईल या दृष्टीने खालचा पाया सक्षम लागतो की नाही लागत. सप्त पाताळ तयार केले आहे, हा भूलोक तयार केला आहे आणि सप्त स्वर्ग तयार केले आहे. 7 मजले वर, 7 मजले खाली आणि मध्ये आपण राहतो. ओम भूः भुवः स्वहा महा जनाः तपाः सत्यम. 7 लोक. अतल, वितल, तलातल, रसातल, अतल, सुतल, वितल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. 7 जमिनीच्या खाली. खूपदा राग आला तर आपण म्हणतो तुला पाताळात गाडून देईन. जिथे 7 भुवन खाली केले आहेत, 7 भुवन वर केले आहेत आणि मधल्या भुवनामध्ये आम्ही राहतो आहे. असं असताना याची अरेंजमेंट नीट विचारपूर्वक केली असेल की नाही, ज्ञानपूर्वक केली असेल की नाही, याच्यासाठी अलौकिक बुद्धिमत्ता लागते की नाही. आकाश, नद्या, पहाड, समुद्र, वनस्पती, जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी आणि मनुष्य, यात सगळं आलं. एवढे तयार करायला केवढं मोठं ज्ञान लागत असेल हो. याला ज्ञानशक्ती असं म्हणतात. बरं, नुसतं ज्ञान लागतंय एवढंही नाही, अगाध ज्ञान लागतंय. गणपतीचा साचा केला तयार आणि साच्यातून शेकडो गणपती काढले. मूर्तिकार एखाद्या मूर्तीचा साचा तयार करतो आणि त्या साच्यामधून शेकडो हजारो मूर्त्या काढतो. त्या सगळ्या एकमेकाच्या सारख्या असतात. एक जर स्कूटर काढली तर त्या कारखान्यात निघणाऱ्या हजारो स्कूटर तशाच्या तशाच असतात. एक जर कार निर्माण केली तर निर्मिती झालेल्या हजारो कार तशाच्या तशाच असतात. पण एक मनुष्य तयार केल्यानंतर निर्माण झालेले 1000 मनुष्य 1000 प्रकारचे असतात. जसेचे तसे नाही आहे. एका माणसासारखा दुसरा माणूस दिसायला नाही. क्वचित कोणी सापडतो, तो स्वभावाने भिन्न असतो. म्हणजे रूपही भिन्न, स्वभावही भिन्न. प्रत्येक मनुष्यामध्ये इंडिव्हिज्युअलिटी एवढी वेगळी आहे की एकाची दुसऱ्याशी जुळत नाही. एका प्रकारचे शेकडो लाखो प्रॉडक्ट जर काढायचे असतील, मोठी कंपनी तयार करावी लागते, लेबर्स लागतात, सायंटिस्ट लागतात, मार्केटिंग लागतं, ऍडमिनिस्ट्रेशन लागतं, ऍडव्हर्टायझिंग लागते.
इतका मोठा पसारा लागतो पहा या सगळ्या गोष्टींसाठी. इतक्या प्रकारचा मनुष्य तयार करत असताना काय बुद्धिमत्ता लागत असेल, काय कुशाग्रता लागत असेल, काय काय लागत असेल. म्हणून त्याला सर्वत्र, त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् पयन्त्य विविशन्ति तत् ब्रह्मेति तत् विज्ञासस्व. तैत्तिरीय उपनिषद. ज्यांच्यामधून ही सगळी भूते निर्माण झाली, ज्या स्वरूपामध्ये ही सगळी भूते स्थित आहेत आणि ज्या स्वरूपामध्ये ही सगळी भूत लय पावतात, तेच जगत कारण परब्रह्म स्वरूप आहे. याचा अर्थ असा की या सगळ्या निर्मितीला, उत्पत्तीला परब्रह्म स्वरूपच कारण आहे. या सगळ्या स्थितीला परब्रह्म स्वरूपच कारण आहे आणि ह्या सगळ्या लयाला परब्रह्म स्वरूपच कारण आहे. पण ते परब्रह्म स्वरूप चेतन आहे. निर्मिती करण्यापूर्वी अक्षर पुरुष सचेतन आणि जिवंत असला पाहिजे. आणि ही निर्मिती झाल्याने अक्षर पुरुष क्षर होत नाही, म्हणजे संपत नाही. म्हणून चेतनत्व हे त्या अक्षर पुरुषाचं पहिलं लक्षण आहे. आणि चेतनत्व कितीही भागामध्ये विभागल्या गेलं तरीही त्यात कमी अधिकपणा होत नाही. घरामध्ये पहिला मीटरच्या जवळचा पहिला 40 वॅटचा ट्यूबलाईट जेवढा प्रकाश देतो, तेवढाच मीटर पासून 10व्या अंतरावर असलेला 40 वॅटचा ट्यूबलाईट तेवढाच उजेड देतो. पहिल्या मीटर पासूनच्या ट्यूबलाईटला जास्त उजेड आणि मीटर पासून सगळ्यात दूर असलेल्या 10व्या ट्यूबलाईटला कमी उजेड असं होत नाही. म्हणून चेतनामध्ये असं डिव्हायडेशन नाही होत, कमी अधिकता होत नाही, ते समत्वम. एवढं झाल्यानंतर चेतनत्व विभागल्या गेलं असं आम्हाला त्या ट्यूबलाईट मुळे वाटत असलं तरी चेतनत्व विभागल्या सुद्धा जात नाही. विभागल्यासारखं वाटणं बरोबर आहे, विभागल्या गेलं असं म्हणू नका. सो अकामयत बहुश्याम प्रजा येती स तपोतप्यत स तपस्तत्वाम इदगुम सर्वमसृजत. तैत्तिरीय उपनिषद. सांगितलं ना. जराही ऐकण्यातलं एकाग्रता जर भंगली तर हा विषय कळणं अवघड आहे. पण जर एकाग्रता असेल तर हा विषय अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीने समजेल. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की सृष्टी निर्मितीमध्ये एका विशिष्ट प्रकारची संगती आहे. रमेश सृष्टीची निर्मिती 8 नंबरचा मंत्र आहे. तपसाचीयते ब्रह्म ततो न बीजायते अन्नात प्राणो मन सत्यम लोकाः कर्मसु चामृतम. सृष्टीची निर्मिती आहे, त्याला संगती आहे, अस्ताव्यस्त नाही. भगवंतानी जेही निर्माण केलं ते अस्ताव्यस्त कधी नाही होत. अति जास्त ऊन पडते आणि हिमालयाचा बर्फ वितळतो, सगळीकडे चर्चा होते, बर्फ वितळला. या वर्षी अति उष्णतेने जास्त बर्फ गेला, 1 इंच बर्फाचा स्तर कमी झाला हिमालयातला.
दुसऱ्या वर्षी बातमी येते, अति थंडीमुळे तो थर भरून निघाला, तेथे आहे बा संगती. का म्हणतात, क्रमे सृष्टीची निर्मिती, तेथे आहे बा संगती, तिची शौनका निगुती जाणून घेई. संगती समजून घे. शौनका, जगताची निर्मिती कशी झाली त्याची संगती समजून घे. रँडम नाही आहे जगत निर्मिती, रँडम नाही आहे. संगती आहे. त्यासाठी ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या तीनही शक्ती लागतात. परब्रह्मापासून ते निर्मिती झाली आणि म्हणून त्या निर्मितीला परब्रह्मच कारण ठरलेलं आहे. त्या संबंधी संगती लावत असताना आपण आज याच्यावर थोडा प्रकाश टाकू आणि उद्या शेवटचा 9वा श्लोक घेऊ. तो 9वा श्लोक याचा सार आहे. त्याने प्रथम मुंडक संपणार आहे. प्रथम मुंडक, प्रथमाध्याय म्हणूया आपण. प्रथम मुंडकातील प्रथम अध्याय संपणार आहे उद्या. मग आता संगती कशी लावायची? पहिल्यांदा तप केलं आहे. तपतेची असे ज्ञान, उत्पत्ती विधी विज्ञान, ते वस्तू ते स्फुरता ज्ञान, स्थूलत्व येई. 8वा मंत्र सुरू आहे. बीजाचा अंकुर होई, तेथे स्थूलपणा येई, स्थूलत्वाची नवलाई विरोनी जाय. आता संगती लावण्याचा प्रयत्न करताय. आणि मग द्वितीय मुंडकामध्ये फार सुंदर खुलासे आहेत याचे. ब्रह्माने विश्वाच्या निर्मितीचा विचार आरंभला. ज्ञानरूप तपाला प्रारंभ झाला. ज्ञानरूप तप हे नेहमी विचाराने होतं आणि म्हणून विचाराची साधना ज्याला कळली त्यांनी खूप काही मिळवलं म्हणून समजून घ्या. ज्याला विचाराची साधना कळली त्याला खूप काही कळलं. पण विचाराची साधना कळून घेणं, विचाराची साधना जाणून घेणं फार मोलाचं असतं. खूप साधक असे असतात की ज्यांना कृतिशीलता खूप आवडते. ज्यांच्यात मलदोष असतो त्यांना कृतिशीलता आवडते. आणि कृतिशीलता ही त्याच्यावरचं औषध आहे. ज्यांचं अंतःकरण अत्यंत चंचल असत त्यांना उपासनाची गरज आहे. ज्यांचं अंतःकरण स्थिरावलं आहे, जे विचारामध्ये एकाग्र होऊ शकतात आणि त्या विचारातून ब्रह्मस्वरूपाला गाठण्याची क्षमता निर्माण होते, त्यांना ज्ञानाभ्यासाचा उपयोग होतो. त्यांना या मंत्रातील मंत्रणा म्हणजे या मंत्रातील विचार, त्यांना ज्ञानरूप तपाचं विश्लेषण कळतं, करता येतं, कळतं, जगता येतं. आपण कुठे आहोत याचा विचार करायचा. आम्हाला उपनिषद समजतच नाही हो, ते की नाही खूप कठीण वाटतं. सिरियल कशी समजते? सिरियल समजते, ती नाही कठीण वाटत. सर्वसामान्य बुद्धीला उपनिषद कळण्या इतकं सोपं आहे उपनिषद. सर्वसामान्य बुद्धीला कळण्या इतकी भगवद्गीता सोपी आहे. कोणतीही आई आपल्या मुलाला रुचेल आणि पचेल असंच अन्न देत असते. म्हणून श्रुती माता आणि गीता माता या माझ्या माता आहेत. ही माझी आई आहे आणि आई आपल्याला पचेल असंच अन्न देते. एखाद्या वेळेला रुचेल असं नाही देणार. कावीळ झाला आहे
तर तूप नाही घालणार त्या घासामध्ये, फक्त मीठच घालेल, पण पचेल असं नक्की देईल. पण उपनिषद मला जमेल का हो, हा अभ्यास मला जमेल का हो, असं मनामध्ये विचार येतो. सिरियल मला जमेल का असा विचार नाही येत. मंत्रणा पाहून घेण्याची इच्छा जसजशी दृढ होत जाईल तस तशी प्रगती चांगली होईल. अव्यक्तातून व्यक्त होण्याचा प्रारंभ कसा होतो, हा एक पुन्हा जगत निर्माण होतात सृष्टीच्या निर्मितीच्या क्रमाबद्दल विचारतात आहे. आता त्याच्या पायऱ्या. बीजामधून अंकुर निर्माण होतो. संगती चालू आहे बरं, कायला संगती म्हणतात. बीजामधून अंकुर तयार होतो. म्हणजे काय होतं हो, ते बीज जेव्हा पाण्यामध्ये मुरवलं तर ते बीज असं जाड होत, म्हणजे फुगत. कारण त्याच्या आतमध्ये आता अंकुर तयार झालाय. ते बीज आकाराने मोठं होतं भिजवून ठेवल्यामुळे. म्हणजे आतमध्ये निर्मिती शक्ती तयार झाली आहे. अव्यक्तामधून व्यक्त होण्याचा प्रारंभ होणार आहे. आतमध्ये अंकुर फुटलंय, बाहेर यायचं आहे. मग साधक प्रश्न विचारतो की विश्वाची निर्मितीचा क्रम कसा आहे हो. आणि तो साधकच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या बुद्धीने शोधतो. तो म्हणतो की पित्याला जेव्हा पुत्र होतो, म्हणजे मातेला, कोणाला घ्या, माता किंवा पिता यांना जेव्हा पुत्र होतो तेव्हा माता पिता हर्षित होतात, आनंदाने भरून पावतात. माता पित्याला पुत्र झाल्यानंतर माता पिता हर्षित होतात, अतिशय आनंदाने भरून पावतात. म्हणून तर मिठाई वाटल्या जाते. साधक प्रश्न विचारतो, तस विश्व निर्माण झाल्यानंतर ब्रह्माला आनंद होतो का हो, ते सांगा. पुत्र प्राप्तीच्या वेळी, पुत्राच्या जन्माच्या वेळी माता पिता जसे हर्षित आणि आनंदित होतात, तस विश्व निर्मितीच्या वेळी ब्रह्म आनंदित होतं का, ते सांगा. दुसरा मुद्दा विचारलाय, नाही होत. होतो होतो दुसरा मुद्दा विचारला आहे होतो की बीजातून अंकुर निर्माण होण्यापूर्वी बीज फुगत, बीज प्रसरण पावत, तसं ब्रह्म मोठं होतं का, ब्रह्म प्रसरण पावतं का, ते सांगा. नाही नाही. आता ह्याचे सगळ्यांचे उत्तर द्यायचे आहेत. मग द्यायचे आहे तर मग ते कसं विश्व ते बीज जसं फुगत, मग त्यातून अंकुर बाहेर येतो आणि त्या अंकुराचा वृक्ष होतो, तसं ब्रह्म फुगून त्यातून विश्व निर्मिती झाली आहे का, तसही होत नाही. तर मग हे होतं कसं, आम्हाला ते सांगा. आणि याचं उत्तर आपल्याला आज घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज पूर्ण उत्तर येण्याची शक्यता नाही आहे.
स अकामयत बहुस्याम प्रजा येती सतपो तपस्य स तपस्तत्वा इदगुम सर्वमसृजत तैतिरीय उपनिषद. आता उत्तर द्यायला प्रारंभ केला की शुद्ध जे ब्रह्म आहे त्यांनी कामना केली. काय झालंय? शुद्ध ब्रह्मानी कामना केली. शुद्ध ब्रह्म कामना करेल का हो? नाही. म्हणून आपल्याला समजवण्यासाठी सांगितलंय की शुद्ध ब्रह्मानी कामना केली म्हणून त्या ब्रह्माला माया या उपाधीने वेढलं म्हणून ते शबल ब्रह्म झालं. शुद्ध ब्रह्म कधी कामना करत नाही, पण मायोपाधित ब्रह्म ज्याला शबल ब्रह्म असं म्हणतात. शबल शब्दाचा अर्थ गढूळ, थोडस मिश्रण असलेला शबल. कळताय का? आपल्या भगिनी वर्गांना कळेल असं एक उदाहरण देतो. कढईमध्ये शुद्ध तूप टाकलं, गरम केली गॅसवर, त्याच्यामध्ये शुद्ध तूप टाकलं. तूप शुद्ध आहे की नाही? आहे, शुद्ध तूप आहे. त्या शुद्ध तुपात स्वच्छ आणि शुद्ध रवा टाकला. आता शुद्ध तूप त्यात शुद्ध स्वच्छ, शुद्ध आणि स्वच्छ तूप, शुद्ध आणि स्वच्छ रवा यांचं मिश्रण झालं. मग आता शुद्ध स्वच्छ तूप राहिलं का? शुद्ध स्वच्छ रवा राहिला का? हे झालं शबल तूप आणि शबल रवा. शुद्ध तूप राहिलं नाही कारण त्यात रवा मिसळला गेला. शुद्ध रवा राहिला नाही कारण त्यात तूप कालवल्या गेलं. म्हणून शबल तूप आणि शबल रवा झाला. त्यात शुद्ध साखर टाकण्यात आली. आता शबल तूप, शबल रवा आणि शबल शर्करा यांचं मिश्रण होऊन जो घटक तयार झाला त्याला तुम्ही शुद्ध शिरा जरी म्हणत असले तरी तो शबल शिराच आहे. जीवाच्या राशीला, राशी शिरा, जीवाच्या राशीला शबलत्वच कळतं. श्री गुरूंकडे गेल्यानंतरच शुद्धत्व कळतं, लक्षात ठेवा. राशी शिरा, जीवाला शबलत्वच कळतं, जीवाला शुद्धत्व कळत नाही. श्री गुरूंच्या सान्निध्यात गेल्याशिवाय शुद्धत्व कळत नाही. म्हणून श्री गुरु शुद्ध ब्रह्म आहेत. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. कहीच संसार तुम्हा नाही, पांडुरंगाला तुकोबा म्हणतात. तू दिसतोयस मला पांडुरंग, पण तू पांडुरंग या उपाधीमध्ये जरा सुद्धा रमत नाही. तू निर्विकार आहेस, उपाधी विकार युक्त आहे. म्हणून शबल ब्रह्माने संकल्प केला एकोहम बहुस्याम प्रजा येत्या. याला तपाचरण असं म्हणतात. शबल ब्रह्माने तपश्चर्या केली, ज्ञान रूप तप केलं, तपाचरण केलं आणि मग ते निर्मिती क्षम झालं. कारण शुद्ध ब्रह्मामध्ये शुद्ध माया मिसळली आणि शबल माया ब्रह्म तयार झालं. आता माया या उपाधीमुळे शबल ब्रह्माला नाम रूप आणि गुण तयार झाले. शबल ब्रह्माला, शुद्ध ब्रह्माला नाही, शबल ब्रह्माला नाम रूप आणि गुण तयार झाले. शुद्ध तूप, शुद्ध रवा, शुद्ध साखर यांच्यापासून यांचं मिश्रण झाल्याबरोबर शबल शिरा तयार झाला. आता शबल शिरा हे शुद्ध तूप, शुद्ध साखर, शुद्ध रव्याचं नाव आहे, म्हणून त्याला नाम तयार झालं.
कसा दिसतो हो शिरा? नीट भाजल्या गेला आहे, तांबूस रंग थोडा आलेला आहे, त्याला रूप आलं, त्याला आकार आला. आणि कसा लागतो? गोड लागतो, त्याला गुण आला. म्हणून शबल ब्रह्माला नाम रूप आणि गुण चिटकले. शबल ब्रह्माला बरं का, शुद्ध ब्रह्माला काही चिटकू शकत नाही. आणि हे सगळं चिटकण्याचं कारण माया ही उपाधी. म्हणून त्या ब्रह्माचं नाव झालं शबल ब्रह्म. त्या ब्रह्माचं रूप झालं ब्रह्मांड. आणि त्या ब्रह्माचे गुण झाले सर्वज्ञता, सर्व व्यापकता, सर्व शक्तिमानता. सर्वज्ञता म्हणजे विश्वाचं ज्ञान झालं. सर्व व्यापकता म्हणजे सर्व भूत मात्र अनुस्यूत आहे त्या जड जीवामध्ये तो सामावला. आणि सर्व शक्तिमानत्व म्हणजे विश्व निर्मितीची शक्ती, धारणा, प्रध्वंसाची शक्ती, धारणा त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून उत्पत्ती स्थिती संहार ऐसा विधी ज्ञान संभार होता होतसे विस्तार सद्वस्तूचा. आता सद्वस्तूचा विस्ताराबद्दल सांगतात आहे. सृष्टीची अंकुर रूप उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यानंतर सांभाळ झाला आणि विनाश रूप सद्वस्तूचा विस्तार होत जातो. विनाश रूपाने सद्वस्तूचा विस्तार होत जातो. हे वाक्य जरा संभ्रमात टाकणार आहे, ते समजावून सांगेन. विनाश रूपाने विस्तार कसा होतो सांगितलं पाहिजे बरं का. पाण्याची वाफ झाली, पाणी नाश पावला, पण वाफ हा पाण्यापेक्षा जास्त विस्तार झालेला आहे. बर्फ नाश पावला आणि त्याचं पाणी झालं. बर्फ 1 बाय 1 फुटाच्या लादी होती, पाणी कितीतरी जास्त अंतरात पसरल्या गेलं. पाण्याची वाफ त्याही पेक्षा जास्त अंतरात पसरली गेली. म्हणून विनाशानंतरही विस्तार आहे. ब्रह्मजई विस्तारले तेथे अन्न निर्मिले गेले, ते जणू कारण झाले व्यक्ती लागी. आता या ब्रह्माचा विस्तार झाला, त्यातून अन्नाची निर्मिती झाली. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभावा. महाभूतांची निर्मिती झाली. विस्तार कसा झाला? ते विनाशाचे रूपाने सद्वस्तूचा विस्तार झाला. आता सद्वस्तू आहे हे समजणं बंद झालं, याला विनाश म्हणायचं. आणि जगत आहे हे हा विस्तार दिसायला लागला. ब्रह्मजही विस्तारले, सद्वस्तू जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटाला करी. कार्य दिसायला लागलं की कारण नाहीस झालं असं वाटतं आणि कारणाकडे दुर्लक्ष होतं. ब्रह्म हे कारण आहे. अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. आणि जगत हे ब्रह्मावर झालेला विवर्त आहे, भास आहे, कल्पना आहे, जणू निर्मिती झाली असं जग आहे, असं ब्रह्मांड आहे. ते अन्नापासून तयार झालं. कसं तयार होतं हे आपण उद्या बघणार आहोत. आहे ना विषय गोड, आहे ना विषय सुंदर. एकाग्रता फक्त भंग होता कामा नये, म्हणून सकाळी उपनिषद ठेवतो. उपनिषदाचा सगळीकडे अभ्यास सकाळी केला जातो. म्हणून आपला वर्ग नेहमी करता आपण सकाळीच ठेवलाय.
पण सोमवार, मंगळवार आणि बुधवार राहणार आहे. गुरुवारी श्रुती स्मृती स्वाध्याय मंच म्हणून आपण भगवद्गीता घेणार नेहमी करता. अखंड भगवद्गीता पूर्ण झाली तर पुन्हा भगवद्गीता दर गुरुवारी. आजपर्यंत आपण ती शुक्रवारी घेत होतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस उपनिषद घ्यायचे, 1 दिवस भगवद्गीता घ्यायचे. पण आता 1 दिवस कमी केला. याचं कारण बाहेर गावी जावं लागतं. शनिवार रविवार मध्ये जाण्या येण्यामध्ये बाहेर गावाला वेळ देता येत नाही. वेळ अधिक देता यावा म्हणून 1 दिवसाची इकडे सुट्टी घेतली आहे. कार्यात सुट्टी घेतलेली नाही, कार्यक्रमात सुट्टी घेतलेली आहे. त्यामुळे उद्या आपण प्रथम मुंडक पूर्ण करू, त्याचा प्रथमाध्याय पूर्ण करू. आणि या ठिकाणी मुंडकोपनिषदातलं प्रथम मुंडक उद्या आपलं पूर्ण होईल. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण 1 दिवसाची मला सुट्टी द्याल याबद्दल मला खात्री आहे. सुरुवातीला तुम्हाला करमणार नाही हे मला माहिती आहे. 1 दिवस रिकामा झाल्यासारखा वाटेल, पण त्यामुळे मला बाहेर गावाला जाता येईल. त्या लोकांकरता मला वेळ देता येईल, त्यांचा सहवास मिळेल, त्यांच्या सान्निध्यात मला राहता येईल. म्हणून ऑनलाईन वरून सुट्टी आणि ऑफलाईन वर कार्य अशी आखणी या ठिकाणी केलेली आहे. आपण सगळ्यांना वंदन करतो. आज या ठिकाणी थांबतो. उद्या सकाळी आपण प्रथम मुंडक पूर्ण करूया. आजची कुठली अडचण असेल दिवसभरात मला केव्हा पण फोन करा, जरूर फोन करा, संकोच करू नका. मला एवढं सांगून कळलं कसं नाही असा मनात किंतु परंतु ठेवू नका. आणि आपण अडचणी सोडवून घ्या. आम्ही दोघंही उत्तर देण्यासाठी तयार आहोत. आपल्या फोनची आम्ही वाट बघूया आणि समजलं असेल तर आनंदाची बघू. जर तुम्हाला नीट कळलं असेल तर इतरांना सांगा, त्यांनी तुमचं पक्क होईल. आणि आपलं जीवन ह्याची देखील ही सोहळा भोगमुक्तीचा सोहळा माझ्या सद्गुरूंच्या कृपेने परिपूर्णत्वाला प्राप्त होऊया. सद्गुरू डॉक्टर काकांना वंदन करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण